नमस्कार मित्रांनो, नितेश पाटील खाकी पॉईंट चॅनल आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मागील संख्या आणि पुढील संख्या कशाप्रमाणे विचारली जाते आणि ते कशाप्रमाणे सोडवायची या टॉपिकवर आज आपण अभ्यास करणार आहोत. बघा, समजून घ्या. काही वेळेस आपल्याला प्रश्न असा दिला जातो की 25 ही समसंख्या किंवा विषम संख्या, 25 ही विषम संख्या आहे. ठीक आहे. या ठिकाणी x प्लस वाय वगैरे लावला जातो, पण आपण फक्त सिंपल संख्या पकडू. 25 ही विषम संख्या आहे, या पुढील पाचवी संख्या काढा, पाचवी विषम संख्या काढा. तर आपण सहज काढू शकतो. ठीक आहे. पण याप्रमाणे जर आपल्याला प्रश्न विचारले गेले तर मित्रांनो त्या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी या प्रश्नांना कशाप्रमाणे सोडवायचे ते आपण बघून घेऊ. ठीक आहे. आता काय दिलेलं आहे, 2y प्लस 6 ही एक समसंख्या आहे. या ठिकाणी 4 कंडिशन पडतात. ते चारही कंडिशन तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासायचं आहे. बघा, समजून घ्या. या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगेल. हा प्रश्न सोपा आहे, याच्या पुढचा प्रश्न थोडा कठीण आहे, त्याच्या पुढचा प्रश्न कठीण आहे. याप्रमाणे मी प्रश्न यामध्ये घेतलेले. बघा, कंडिशन काय राहील, सम दिलेली असेल, सम विचारलेली असेल. या ठिकाणी एक समसंख्या दिलेली आहे आणि सम विचारलेली आहे. क्लिअर झाला. दुसरी कंडिशन, सम दिलेली आहे, विषम विचारलेली असेल. ठीक आहे. विषम दिलेली असेल, विषम विचारलेली असेल आणि विषम दिलेली असेल आणि सम विचारलेली असेल. क्लिअर झालं. आता आपण त्यानंतरची म्हणजे पुढील काढणार आहे. काही वेळेस तुम्हाला मागील सुद्धा विचारतील, त्यावेळेस व्यवस्थितरित्या तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, 2y प्लस 6. ठीक आहे. ही एक समसंख्या आहे. त्यानंतरची म्हणजे पुढील 10वी समसंख्या काढा. कितवी काढा? 10वी समसंख्या आपल्याला काढायची. तर बघा, कोणत्याही दोन संख्यामध्ये एक विषम येते, एक सम येते. जसे की बघा, 1 2 3 4 5 या संख्या आहेत. बरोबर. एक संख्या सम आहे, एक विषम आहे, एक सम आहे. म्हणजे एक संख्या आड. म्हणजे या ठिकाणी दोन संख्यांनंतर कोणती संख्या येते? समसंख्या येते. 10वी सम विचारली म्हणजे 10 गुणिला 2. बरोबर. किती उत्तर आलं? 20. ठीक आहे. आता आपल्याला 10वी समसंख्या विचारलेली आहे, म्हणजे 10वी विचारलेली आहे, आपलं उत्तर आलेलं आहे 20. तर काय करायचं, जी संख्या तुम्हाला दिलेली असेल, ठीक आहे, 6, 2y प्लस 6 ही समसंख्या आहे. याच्या पुढील 10वी समसंख्या आपल्याला काढायची, म्हणजे आलेल्या उत्तराला प्लस करायचंय. त्यानंतरची म्हणजे पुढील विचारली तर प्लस करायची, अगोदरची विचारली तर मायनस करायची. ठीक आहे. म्हणजे 2y प्लस 26 ही आपली कोणती संख्या आलेली आहे? 2y प्लस 6 ही एक समसंख्या आहे. त्यानंतरची 10वी समसंख्या 2y प्लस 26 आलेली आहे. क्लिअर झालं मित्रांनो. बघा, सिंपल प्रश्न आहे, पण या ठिकाणी जर आपल्याला प्रश्न अंकांमध्ये दिला, फक्त अंकांमध्ये, तर आपण लगेच काढतो. पण एक्स वाय झेड वगैरे लागलेले असेल तर कन्फ्युजन होतं. आता बघा, दुसऱ्या टाईप मध्ये या ठिकाणी तुम्हाला भागीला संख्या असेल. ठीक आहे. बघा, हा एक प्रश्न आहे. या ठिकाणी याला बघा आपण कशाप्रमाणे सोडवू. ठीक आहे. 4p प्लस 7 ही एक विषम संख्या आहे. त्यानंतरची 15वी विषम संख्या काढा. ठीक आहे. या ठिकाणी बघा, भागीला आहे 4p प्लस 7 भागीला 5. हा टाईप दुसरा आहे मित्रांनो. ठीक आहे. आता याला कशा पद्धतीने सोडायचे ते समजून घेऊ. 4p प्लस 7 भागीला 5. ठीक आहे. आशा करतो की तुम्ही लसावी मसावी क्लिअर तुमचं असेल. ठीक आहे. आता बघा, विषम संख्या आहे, त्यानंतरची 15वी विषम. विषम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे. ठीक आहे. मग 15वी विचारली आहे, 15 दुनी 30. इथं उत्तर किती आलेलं आहे? 30. त्याची दुप्पट करून टाकायची. पण या ठिकाणी बघा, कंडिशन अजून चेंज होईल. जेव्हा विषम दिलेली असेल आणि सम विचारलेली असेल त्या परिस्थितीत कंडिशन वेगळी असेल. ते सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासून घेऊ. सम विचारली होती, सम दिलेली होती, सम विचारली होती, ती काढली. विषम विचार दिलेली, विषम विचारलेली आपण गुणीला 2 कडून काढतोय. ठीक आहे. या ठिकाणी प्लस 30. बरोबर. या संख्येमध्ये प्लस 30 करायचं आपल्याला. ठीक आहे. आता बघा, समजून घ्या. या ठिकाणी आता प्लस संख्या करायची, 4p प्लस 7 भागीला 5 प्लस 30. या ठिकाणी तुम्ही सरळ गुणाकार करू शकता 30 आणि 5 चा. जर या ठिकाणी गुणाकार नाही करायचा तर लसई मसई मध्ये बघा, मी तुम्हाला शॉर्टकट सांगून देतो. 4p प्लस 7 भागीला 5 प्लस 30 भागीला 1. ठीक आहे. या ठिकाणी लसावी सारखा करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी 5 घ्यावे लागतील.
5 जर घेतले तर या ठिकाणी एक घेतलेला आहे, 1 ला गुणीला 5 करावे लागतील, म्हणजे या ठिकाणी काय येईल, लसावी सारखा येईल 5. ठीक आहे, मग या ठिकाणी 5 ने गुणलं तर या ठिकाणी 5 ने गुणावं लागेल. 5 तरी 15, उत्तर काय येईल या ठिकाणी 150. तर या ठिकाणी याप्रमाणे न करता सरळ आपण या ठिकाणी या संख्यांचा गुणाकार करू. 5 तरी 15, 150. किती आलेलं या ठिकाणी उत्तर 150. खाली लिहून घेतो, 4 प्ली प्लस 7 प्लस 150 भागीला 5. क्लिअर झालं. या ठिकाणी एक छेदस्थानी न घेता आपण सरळ गुणाकार केलेला आहे. ठीक आहे, 4 पी प्लस 7 प्लस 150 भागीला 5. आता या दोघांच संख्यांची बेरीज करून घ्या. ठीक आहे, 4 पी प्लस 157 भागीला 5 हे आपलं फायनल उत्तर आहे. क्लिअर झालं. आता बघा, आपण प्रत्येक ठिकाणी त्यानंतरची विचारत आहात म्हणून आपण प्लस करत आहोत. ठीक आहे, जर या ठिकाणी अगोदरची विचारली तर तुम्हाला काय करायचंय, मायनस करायचं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. बघा, 4p प्लस 7 ही आपल्याला विषम संख्या दिलेली होती, त्यानंतरची आपण 15वी विषम संख्या काढलेली. स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या समजून घ्या. यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, प्रत्येक प्रश्नामध्ये कंडिशन वेगळी आहे. ठीक आहे, आता प्रश्न काय दिलाय, 5x प्लस 9 भागीला 3 ही एक समसंख्या आहे, तर त्यानंतरची 8वी विषम संख्या काढा. आतापर्यंत आपण सम सॉल्व्ह केले, विषम विषम केले. आता या ठिकाणी सम दिलेली आणि विषम काढायची. तर बघा, समजून घ्या, या ठिकाणी सम दिलेली आहे, सम काढायची आहे, तर गुणीला 2 केले. ठीक आहे, विषम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे, गुणीला 2. पण सम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे, कशी काढायची, गुणीला 2 वजा 1 करायचंय. लक्षात ठेवा, विषम दिलेली आहे, सम विचारलेली आहे, गुणीला 2 मायनस 1 करायचं आहे. समजताय. आपल्याला सम विचारली होती पहिल्या प्रश्नात, सम काढली, फक्त गुणीला 2 केलं. विषम दिलेली होती, विषम विचारली होती, गुणीला 2 केलं. या प्रश्नामध्ये सम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे, गुणीला 2 करायचं आहे. ठीक आहे, सम दिले, विषम विचारले, गुणीला 2 मायनस 1 करायचं आहे. कितवी विचारलेली आहे, 8वी. 8 गुणीला 2 उत्तर आलं 16, मायनस 1 म्हणजे 15. आता आपल्याला 15 ही संख्या प्लस करायची. ठीक आहे, लिहून घ्या, 5x प्लस 9 भागीला 3 प्लस 15. क्लिअर झालं. त्यानंतरची या ठिकाणी विचारलेली, म्हणून आपण या ठिकाणी प्लस केलं. ठीक आहे, याला पुस्तकामध्ये याप्रमाणे मांडलेलं आहे, बघा समजून घ्या. 5x प्लस 9 भागीला 3 या ठिकाणी प्लस ब्रॅकेट दिलेला आहे, 8 गुणीला 2 या ठिकाणी मायनस 1 याप्रमाणे दिलेलं आहे. याप्रमाणे न करता आपण शॉर्टकट पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, चला आता आपण आपल्या प्रश्नाला कंटिन्यू सोडू. ठीक आहे, 5x प्लस 9 भागीला 3 प्लस 15 यांचा सरळ गुणाकार, 15 त्रिक 45. 5x प्लस 9 प्लस 45 भागीला 3 दोघांची बेरीज. 9 आणि 45 किती होतात, 54. म्हणजे या ठिकाणी फायनल उत्तर काय येईल, 5x प्लस 54 भागीला 3 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. या ठिकाणी फक्त कन्फ्युजन कुठे होईल तुम्हाला, सम दिलेली आहे, विषम विचारलेली आहे, तेवढं लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, सम दिलेले, सम विचारलेले, तर फक्त गुणीला 2 करायचं. विषम दिलेले, विषम विचारलेले, गुणीला 2. फक्त कन्फ्युजन कुठे होईल, सम दिलेले, विषम विचारलेले. ठीक आहे, आता याचा पुढचा आपण प्रश्न बघू. बघा, प्रश्न काय दिलेला आहे पुढे, 8y प्लस 5 भागीला 4 ही एक विषम संख्या आहे, तर त्यानंतरची 10वी सम संख्या काढा. आता मागे मी तुम्हाला 4 कंडिशन दिल्या, त्यामध्ये सांगितलं विषम विचारलेले, विषम दिलेले, सम विचारलेले, गुणीला 2 करून मायनस 1 करायचा आहे. ठीक आहे, लिहून घ्या, 8y प्लस 5 भागीला 4 ही एक विषम संख्या आहे. यानंतरची 10वी समसंख्या विचारली आहे. 10 दुनी 20 वजा 1 म्हणजे 19. क्लिअर झालं मित्रांनो. ठीक, आता बघा, 10 गुणीला 2 बरोबर 20 वजा 1 बरोबर 19 प्लस या ठिकाणी 19 ही संख्या करावी लागेल, त्यानंतरची विचारलेली आहे. ठीक आहे, म्हणजे 8y प्लस 5 भागीला 4 ही एक विषम संख्या आहे. त्यानंतरची आपल्याला 10वी समसंख्या काढायची
आहे. गुणाहार करा. ठीक आहे. 19 चौक किती होतात? 76 होतात. किती होतात? 76. म्हणजेच 8y प्लस 5 प्लस 76 भागीला 4. आता फायनल उत्तर काढा. 76 आणि 5 किती होतात? 81. म्हणजेच 8y प्लस 81 भागीला 4 भागीला 4 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो? आता बघा, हे जेवढे तुम्ही प्रश्न अभ्यासले यामध्ये त्यानंतरची दिलेली होती आणि या ठिकाणी मी प्लसचं साइन वापरलेलं होतं. ठीक आहे. आता शेवटच्या प्रश्नामध्ये मी मायनसचं साइन वापरलेलं आहे. तो प्रश्न सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजावून सांगतो आणि एक प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवण्यासाठी देतो. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न अभ्यासू. बघा, आतापर्यंत या ठिकाणी प्लसचं साइन होतं, या ठिकाणी आता मायनसचं साइन आहे. या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघा. ठीक आहे. काही एवढं वेगळं लॉजिक लावण्याची आवश्यकता नाहीये. 2x मायनस 15 भागीला 4 ही एक समसंख्या आहे आणि विचारलेली आहे विषम, म्हणजे गुणीला 2 करून एक मायनस करायचा आहे. किती विचारलेली आहे? 8वी. 8 दुनी 16 मायनस 1 बरोबर 15. ठीक आहे. आता या ठिकाणी त्यानंतरचीच विचारली आहे म्हणून आपण या ठिकाणी 15 आलेलं उत्तर प्लस करू. बरोबर. आता बघा, 2x मायनस 15. ठीक आहे. 15 चौक 60. 15 चौक 60. हे जे प्लसचं साइन आहे हे या संख्येचं आहे. कोणत्याही संख्येचं जे साइन असतं, जे चिन्ह असतं ते त्या संख्येच्या समोर आणि आपल्या डाव्या साईडला असतं. क्लिअर झाला? प्लस 60 भागीला 4. आता काय करायचं? आता आपण बेसिक मध्ये शिकलेले मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. म्हणजेच या ठिकाणी 2x मोठी संख्या 60 आहे, 60 मधून विरुद्ध चिन्ह आहे, 60 मधून मायनस 15 करा, राहतात किती? 45. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आहे, आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे प्लस 45 भागीला 4. हे आपलं फायनल उत्तर आहे. हे या ठिकाणी समजून घ्या मित्रांनो की काय केलेलं आहे. ठीक आहे. 2x मायनस 15 या ठिकाणी मायनस दिलेला आहे. मायनस 15 ही एक समसंख्या आहे, तर त्यानंतरची 8वी विषम संख्या काढा. सम दिली होती, विषम विचारलेली, आपण गुणीला 2 करून या ठिकाणी एक मायनस केला. क्लिअर झाला? त्यानंतर बघा, 2x मायनस 15 भागीला 4. ठीक आहे. या ठिकाणी आपण प्लस 15 केलं कारण आपल्याला त्यानंतरची विचारलेली. क्लिअर झाला? ठीक आहे. त्यानंतर 2x मायनस 15 प्लस 60 भागीला 4. इथं 60 कसे आले? आपण यांचा काय केला? गुणाकार केला. 15 चौक 60. आता ही मायनस संख्या ही प्लस संख्या आहे, विरुद्ध चिन्ह आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे? ते आलेलं आहे 2x मायनस 45. क्लिअर झालं मित्रांनो? आता 1 ते 2 प्रश्न तुम्हाला मी सोडवण्यासाठी देतो. ठीक आहे. तो सॉल्व्ह करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आतापर्यंत मी त्यानंतरची विचारली, आता जर तुम्हाला अगोदरची विचारली तरी तुम्ही सॉल्व्ह करून देऊ शकतात, पण त्यानंतरचा प्रश्न येतो मी तुम्हाला. ठीक आहे. प्रश्न काय बघा, 3y प्लस 7 भागीला 4 ही एक शॉर्टकट मध्ये लिहितो. ही एक विषम संख्या आहे. विषम संख्या त्यानंतरची 15वी समसंख्या काढा. ठीक आहे. समसंख्या काढा. हा एक प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनल नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.